हॅलो, हाय, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सगळे? मी लीना तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या ह्या डेली ब्लॉग्सवरती. सो चॅनलवरती जे कोणी नवीन असतील त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडलाच तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमचा रिव्ह्यू देण्यासाठी मला कमेंट करून नक्की सांगा. असो डेली ब्लॉग्समध्ये आता डेली रुटीन जे आहे तेच मी तुमच्यासोबत शेअर वगैरे करणार आहे. प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अशी रिक्वेस्ट करते मी तुम्हाला. ओके. सकाळी सकाळी नाही का आज म्हणजे आय डोंट नो का बट डोकं वगैरे दुखतच होतं. दुखत असताना ते मला असं तरी काही जाणवतं की यार आता ह्या डोक्याला काहीतरी करावंच. गोळी वगैरे मी काही घेतली नाही आणि डायरेक्टली काय केलं, वेणी वगैरे घातली. कारण काय ना म्हटलं आता गोळी वगैरे जर घेतली तर थोडं रेस्ट वगैरे करावंच लागणार आहे. त्याआधी म्हटलं स्वयंपाक वगैरे राहिलेला आहे, स्वयंपाकाला वगैरे लागायचं होतं. भाजी वगैरे इथं करून झालेली होती माझी. वेणी अशी घालून घेतली आणि स्वयंपाकाला लागली. आता पीठ नाही का भाजी करायच्या आधी मळून ठेवते म्हणून त्याला तेवढी काही जास्त मसाज करायची गरज पडत नाही, मला पीठ मळायची तेवढी गरज पडत नाही. आता इथं असं झालेलं होतं की आधी भाजी करून घेतली आज चुकून आणि कणिक ऐनवेळी म्हणजे पोळ्यांचे जे पीठ असतं ना ते ऐनवेळी मळायला वगैरे घेतलं. थोडं जास्त वेळ त्याला आता असं सॉफ्ट वगैरे करण्यासाठी खूप जास्त रेटावं लागलं आणि ते रेटून वगैरे झाल्यानंतर मग कुठे ती अशी सॉफ्ट कणिक झाली आणि वाटलं की आता चपात्या वगैरे होऊ शकतात. तरी साधारण 2 ते 3 मिनटं म्हणजे 5 मिनटं तरी सांगू शकते मी की रेस्ट करायला ठेवलीच मी तिला. आणि हा किचन क्लीन करण्याचा काम जो आहे तो माझा रोजचा असतोच आणि 2-3 मिनटानंतर मला ती क्लिनिंगची सवय आहे. प्लीज इग्नोर करा. आता चपात्या वगैरे बनवायलाच घेतलेल्या होत्या आणि छान अशा पटपटापट मी नाही का चपात्या वगैरे पण बनवून घेतल्या. ते सगळं काही झालं. घरातली छोटी मोठी कामं होती, ऑलमोस्ट सगळी कामं माझी आवरून झालेली होती. जसं की तुम्हाला माहितीच आहे की माझं सगळं शेवटचं काम असतं ते म्हणजे सगळं शेवटचं नाही म्हणू शकत बट असं सांगू शकते की मी म्हणजे माझा स्वयंपाक वगैरेच्या आधी बरेचशी कामं आहेत माझी जे आवरून झालेली असतात. फक्त कधीतरी चुकून नाही का जेव्हा मला काहीतरी एक्स्ट्राची कामं वगैरे काढते आणि वेळ होतो तेव्हाच मी नाही का फ्लोर क्लीन करायचं आणि म्हणजे पुसायचं वगैरे नाही का ते स्वयंपाकानंतर करते. नाहीतर माझं स्वयंपाकाच्या आधी झाडून पुसून वगैरे सगळं काही झालेलं असतं, घरातलं वगैरे सगळं काही, जेणेकरून जेवण केल्यानंतर मला फक्त किचन क्लीन करायचं काम असेल आणि छोटे मोठे काहीतरी म्हणजे भांडी वगैरेच घासायचे असतात. ऑब्वियस आहे स्वयंपाकानंतर जेवण वगैरे झाल्यानंतर असे काही कामं असतात. हेच कामं काहीतरी ठेवते मी. कारण माझं एक रूल आहे माझ्या वैयक्तिक बाबतीत की सगळी कामं झाल्याशिवाय जेवण नाही करायचं. ऑब्वियस आहे सकाळी नाश्ता वगैरे झालेला असतो. त्यामुळे तो काहीतरी वेळ असतो की ठराविक वेळ तोपर्यंत आपण भुकले राहू शकतो. बट कधी कधी नाही का आता गेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल मी म्हणजे बराचसा घरामध्ये पसारा पडलेला होता आणि त्या टायमिंगमध्ये मी नाही का जेवायचं वगैरे म्हणजे आधी उरकून घेतला आणि तो पसारा आहे तसंच ठेवला होता. आता इथे नाही का सॉरी बोलते कारण काय ना म्हणजे पाणी शिंपडताना चुकून कुठं कधी कॅमेरावरती पाणीचा एक थेंब उडाला आणि मला कळलंच नाही की हा जो व्हिडिओ आहे तो ब्लर वगैरे होत आहे. सॉरी. पण नंतर कुठेतरी लक्षात म्हणजे आल्यानंतर किंवा लक्षात गेल्यानंतर म्हणू शकते. कळालं आणि मग मी तो कॅमेरा वगैरे क्लीन केला आणि पुन्हा शूटसाठी स्टार्ट वगैरे केलं. आणि मला माहिती आहे आजचा जो मोस्ट ऑफ व्हिडिओ आहे ना तो किचनशीच रिलेटेड आहे आणि आजच्या दिवसाला जास्त काही स्पेशल असं नव्हतं माझ्याकडे पण शूट करायला वगैरे. त्यासाठी नाही का आज डेली रुटीनमध्ये किचनचाच जास्त काही असा मी भाग आहे तो शेअर करणार आहे. माझा बेसिनचा प्रॉब्लेम आहे तो आहेच आणि थोड्याच दिवसात मला तरी असं वाटतं की आता माझी ही रूम चेंजच होईल. कारण काय ना रूम ओनरला कमीत म्हणजे 1.5 वर्षापासून नाही का हा त्रास मला आहे. 1 महिना जर असं सुख भेटतं आणि नंतर पुन्हा आहे तोच प्रॉब्लेम होतो. कारण काय ना आता प्लंबर वगैरे पण आणला होता ह्या हप्त्याला आणि प्लंबरने आम्हाला डायरेक्टली सांगितलं की तुम्ही जास्त लोड घेऊ नका ह्या सिंकचा बिकॉज ऑफ हे जे आहे ना तुमचा जो एरिया आहे तो थोडासाच आहे आणि त्याच्या पुढे जी आहे ना ती जी पाईपलाईन असते जी पाणी वगैरे जाण्याची ती
ब्लॉक्ड आहे, त्यामुळे एवढं सगळं तुम्ही करूच नका. त्यांना मग त्यापेक्षा म्हटलं की ठीक आहे, आम्ही नाही का आता ही रूम वगैरे चेंज करायचीच आहे आम्हाला. सो तसा काही डिसाईड वगैरे केलेला आहे. आता बघूया काय काय नाही, ते चाललंच आहे सगळं. काय तर कळेलच ते अपडेट तुम्हाला त्या बाबतीमध्ये काय असणार काय नाही ते. सो असं काही रुटीन होतं. आणि हे पाणी वगैरे फेकलं वगैरे. आणि आता हे बघा, जेवण वगैरे झाल्यानंतर नाही का तांबे वगैरे असतात ते असतात, किंवा कधी कधी जेवण करायच्या आधीच नाही का ते क्लीन वगैरे करून ठेवते मी. सो माझा एक रूल आहे भांडी वगैरे घासण्यामध्ये. आता ट्रिक म्हणू शकता तो तुम्ही. आता तुम्ही जर म्हणणार ना की तुझ्या डेली ब्लॉग्स बघून आम्हाला मिळतं काय, तर ही एक ट्रिक असू शकते. आता तुम्ही कुठलीही भांडी घासा. आता जी आपली जेवणाची जी भांडी वगैरे आहेत ना, ती ऑइली वगैरे असतात, तुम्हाला माहितीच आहे सगळ्यांना. सो घासणी नाही का ती ऑइली व्हायच्या आधी नाही का तांबे ग्लास वगैरे ह्या ज्या काही आहेत ना, हे वस्तू जर तुम्ही धुवून आधीच ठेवून दिली ना, तर म्हणजे तेलाची किंवा म्हणजे मसाल्यांची स्मेल वगैरे घासणीला लागलेली असते ना, तर ती स्मेल नाही का आपल्या ग्लासांना किंवा तांबे वगैरे जे ह्या अशा वस्तू असतात ना, त्यांना नाही लागत. सो ही एक ट्रिक म्हणून तुम्ही नाही का माझं ऐकून जर केलंच तर तुम्ही म्हणजे तांबे आणि ग्लास वगैरे जे आहेत ना, आणि त्यात एक पण असा फायदा होऊ शकतो आपल्याला की ही जी भांडी आहेत ना पाणी पिण्याची असतात, फक्त तांबे किंवा ग्लास वगैरे जे काही आहेत ते ऑइली नसतात. मग यांना घासायला पण जास्त त्रास वगैरे होत नाही. आणि ऑइली भांडी घासायच्या आधी माझं तरी मत असं आहे की तुम्ही ही भांडी घासून ठेवलेत ना, सो ते नक्कीच तुमच्यासाठी म्हणजे इझी जातं काम करायला वगैरे. सो असं पूर्णपणे किचन माझं असं काही छानसं इथं आवरून वगैरे झालेलं आहे. आणि आता डायरेक्ट व्लॉग शूट करत आहे संध्याकाळच्याला. आता संध्याकाळच्याला म्हणजे माझं तर तुम्हाला माहिती की डोकं वगैरे दुखतच होतं आज. सो थोडीशी नाही का आर्याला म्हटलं बाई माझी नाही का चंपी कर. तिने केसांची वगैरे नाही का थोडीशी छान अशी मालिश वगैरे करून दिली मला. आणि संध्याकाळी थोडीशी झोप घेतल्यानंतर जरा कुठंतरी बरं वाटत होतं. म्हटलं ठीक आहे यार असो. बट ही सुखदुःखाची मैत्रीण माझ्याजवळ खूप छान अशी माझी मुलगीच्या स्वरूपात माझी आर्या माझ्याकडे आहे. आणि हाच तो तिचा एन्जॉय वगैरे करत असतानाचा हा व्हिडिओ असा काही आहे. सो आता बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.